नमस्कार, मी सचिन जाधव. पुण्यामध्ये विजिट करण्यासाठी आलो होतो आणि माझ्या मागे पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि त्यांच्या आयुष्यातील जे महत्त्वाचे जे घडामोडी आहेत त्या बाबतीत या पुतळ्याच्या ठिकाणी म्हणजे या पुतळा पुणे स्टेशनच्या ठिकाणी आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला आपण पाहूया. समोरून पाहायला गेला तर बाबासाहेबांचा पुतळा हा एकदम सुंदर आणि आकर्षक दिसतो. तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पहा, बाबासाहेबांचा पुतळा. बाबासाहेबांच्या हातामध्ये भारताचं संविधान आहे आणि त्याच्यानंतर खूप सुंदरसा असा पुतळा आहे आणि आजूबाजूला सुद्धा पाहू शकता अतिशय सुंदर एकदम स्वच्छता आहे आणि बाजूच्या साईडने अशोक चक्र कंपाऊंडला लावलेले आहे आणि साईडलाच ससून हॉस्पिटल आहे. प्रत्येकाने हा पुतळा पाहिला असेल, पण मला फर्स्ट टाईम मी कदाचित म्हणजे बरंच वेळेस पुण्याला आलो आहे, पण गार्डनमध्ये असं येऊन बघण्याचा योगसुद्धा आला नव्हता. पण आज बाबासाहेबाच्या पुण्याने आला आहे योग आणि मी ते सगळं कवर करण्यासाठी इथं आलं आहे. तर हे बघा, बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये जे असे काही म्हणजे फोटो टाईप बनवलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते अशी नोट लिहिलेली आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे जे प्रसंग वगैरे आहेत तिथं ठिकठिकाणी लिहिलेले आहेत. आणि मी सुरुवातीला आपण पुतळा बघूया, मग त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी बघू. आता पाहू शकता खूप सुंदर पुतळा दिसतो, एकदम छान. आणि बाबासाहेबांची पुनरावृत्ती खूप छान दिसते, ते पाहू शकता आपण. हा पुतळा खूप मोठा आहे असा वरी बघितल्याच्या नंतर आणि खूप सुंदर. आणि इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे इथे. आणि त्याच्यानंतर ही आपली मेन कमान आहे जिथून आपण एंट्री करतो. ही कमान आहे आणि त्याच्यानंतर ही असे लोक वगैरे असे बसतात आणि इथे विद्यार्थी येतात आणि ते अभ्यास वगैरे करत बसतात. ते खूप छान आहे आणि पुणे महानगरपालिकेनं खूप सुंदर याची स्वच्छता वगैरे ठेवलेली आहे. आता पाहूया हे जे काही बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये जे काही महत्त्वाचे घडामोडी आहेत ना, ते आपण पाहूया. आपण इथनं सुरुवात करूया आणि त्याच्यानंतर असं आपण गोल फिरूया, ठीक आहे. नमस्कार, मी सचिन जाधव आणि हे मी आता पुण्यामध्ये आहे आणि बाबासाहेबांचाही असं पुतळा वगैरे दिलेला आहे. असे फोटो पुनरावृत्ती दिलेले आहे त्याच्यामध्ये आणि सुंदरसं असं हे लेखणी लिहिलेलं आहे. आता मी तुम्हाला फोटोमध्ये नंतर त्या फोटोमध्ये तुम्हाला दाखवणार आहे नेमकं काय लिहिलेलं. सुरुवातीला मी थोडं वाचून घेतो आणि हे फोटो बघू शकता आपण. छान आहे. इकडे बाबासाहेब आंबेडकर आहे आणि इकडे गाडगे महाराज आणि हे त्यांच्या साईडला आहेत कुणीतरी. मला त्यांचं ओळख नसल्यामुळं मी सांगू शकत नाही. आणि इथे त्यांनी एक खूप छान असा लेख लिहिला आहे, मी वाचून दाखवतो आपल्याला. दुःखितांच्या डोळ्यातील तो दुःख वाचले, पाहून तुझ्या नजरेला ते दुःख शोषले. थडथडणारे काळीज मातृभाषा बोलले, माणुसकीचे महाकाव्य तुझ्या लेखणीतून बरसले. उसळलेल्या जीवनाला तू नवा श्वास दिला, भेंगाळलेल्या माणसाला तू क्रांतीचा सोहळा दिला. आकाशातील सूर्य फक्त ताऱ्यांना प्रकाश देतो, पृथ्वीवरील सूर्य तू साऱ्यांना प्रकाश देतो. हे मूक नायका, हे महानायका, नायकांच्या नायका, शोषितांचा कलेजा आणि शब्दांचा महोत्सव तू. देशाचा श्वास, भाकरीचा घास आणि उजेडाची पौर्णिमा तू. असं खूप चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे, काळजाला भिडण्यासारखा आणि खूप चांगला. आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो का नेमकं ते काय लिहिलं आहे. ते मी आता वाचलं आहे, पण तुम्ही बघून घ्या एक वेळेस. पुन्हा एकदा वाचतोय मी. दुःखितांच्या डोळ्यातील तू दुःख वाचले, पाहून तुझ्या नजरेला ते दुःख ओशाळले. थडथडणारे काळीज मातृभाषा बोलले, माणुसकीचे महाकाव्य
तुझ्या लेखणीतून बरसले. उसवलेल्या जीवनाला तू नवा श्वास दिला. भेंगाळलेल्या माणसाला तू क्रांतीचा सोहळा दिला. आकाशातील सूर्य फक्त ताऱ्यांना प्रकाश देतो. पृथ्वीवरील सूर्य तू साऱ्यांना प्रकाश देतो. हे मूकनायका, हे महानायका, नायकांच्या नायका, शोषितांचा कलेजा आणि शब्दांचा महोत्सव तू. देशाचा श्वास, भाकरीचा घास आणि उजेडाची पौर्णिमा तू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग कालोज अशा प्रकारचं हे लिहिलेलं आहे. आणि हे तुम्ही आता हे हा जो फोटो दिसतो आहे तो हा फोटो बाबासाहेबांना 1990व्या वर्षी 14 एप्रिल 1990व्या वर्षी भारतरत्न देऊन म्हणजे मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि त्याच्याबद्दलचे काही क्वाट्स वगैरे तिथे लिहिलेले आहेत. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मरणोत्तर भारतरत्न बाबासाहेबांना दिलं होतं आणि त्याचे काही क्वाट्स वगैरे आहेत. मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हेच ते क्वाट्स आहे. समतेच्या सूत्राने तू भारताचं सांधले, म्हणूनच हे युगंधरा तूच भारतरत्नाने वंदिले. आयुष्यभर अखंडतेचा आणि सार्वभौम तत्वाचा ध्यास घेऊन सामान्य माणसाला देशाच्या नागरिक तत्वाची ओळख करून दिली. देशाची राजमुद्रा, तिरंगा, तिरंग्यावरील अशोक चक्र आणि देशाचे घोषवाक्य म्हणजेच सत्यमेव जयते हे सर्व देऊन नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. देशाच्या अर्थ, संरक्षण, लोकशाही, परराष्ट्रीय धोरण, शेतीसाठी धरणे, कुटुंब नियोजन, आर्थिक दारिद्र्य, शैक्षणिक अधिकार आदी समतेचे हक्क आणि कर्तव्य या सर्वांविषयी सखोल चिंतन करून उद्याच्या भारताला स्वयंपूर्ण बनविले. 6 डिसेंबर 1956 रोजी या महामानवाचे महापरिनिर्वाण झाले. मरणोत्तर त्यांना भारताचे राष्ट्रपती KR नारायण यांच्या हस्ते भारतरत्न हा किताब देऊन 14 एप्रिल 1990 या वर्षी सन्मानित करण्यात आले. तर तुम्हाला क्वाट्स दाखवतो लगेचच. हे पहा, ते क्वाट्स आहे जी की मी आत्ता वाचला आहे. आणि तुम्हाला हे आवडला तर तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. खूप छान आहे. आता आपण दुसरा बघूया. हा तर फोटो सगळ्यांना प्रचलित असेल का बाबासाहेबांनी ज्यावेळेस 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस खूप काबड कष्ट घेऊन हे भारताचं संविधान बनवलं होतं. आणि त्याच्यानंतर हे संविधान अर्पण करते वेळेसचा फोटो आहे. हा बघा, हा खूप इंटरेस्टिंग आहे. धम्मदीक्षा समारोहाचा हा फोटो आहे. आणि तुम्ही पाहू शकता साईडला आपली जनता आहे. त्याच्यानंतर बाजूला माननीय भिक्खू आहेत आणि समोर आपले बाबासाहेब आहेत. हा तो फोटो आहे आणि इथं क्वाट्स पण दिलेला आहे. खूप छान. तुम्ही याचा हे सुद्धा स्क्रीनशॉटसुद्धा मारू शकता. हा होता पुण्यातील बाबासाहेबांचा पुतळा. आणि मी जवळपास सगळ्या गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि बाबासाहेबाबद्दल तुमचे काही विचार वगैरे जे असतील आणि मला काही सूचना करायच्या असतील तर तुम्ही मला सूचना करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, काळजी घ्या. जय भीम. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.